नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे मी ॲपल आणि खजूरचा ज्यूस बनवते आज सकाळी बाबांसाठी आणि डोलोसाठी. रोज काहीतरी हेल्दी नाश्ता द्यायचं ठरवलं आहे आता, त्यामुळे मग हे सगळं चालू आहे वेगवेगळं. आणि डोलोला आवडतं पण आहे म्हणून छान वाटतं. त्यानंतर घरातले कामं आवरले, डोलोचे बाबा गेले आणि मी डोलोला तयार करायला घेतलं. हे बघा, ॲक्वासॉफ्टचं लोशन वापरते मी डोलोसाठी. खूप छान आहे आणि ड्राय स्किनसाठी खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. डोलो झाल्यापासून डॉक्टरनी तेच सांगितलेलं आहे तिला की हे वालंच लोशन वापरायचं ॲक्वासॉफ्ट म्हणून. मध्ये एकदा चेंज करून बघितलं होतं, पण मग ते काय तिला इतकं काही इफेक्टिव्ह वाटलं नाही. सो मी पुन्हा ॲक्वासॉफ्टच यूज करायला लागले. खूप छान लोशन आहे लहान मुलांसाठी. आंघोळ केल्या पहिल्या 3 मिनटात ते पूर्ण बॉडीला लावून घ्यायचं असतं. मग पूर्ण दिवसभर खूप छान सॉफ्ट स्किन असते बाळांची. बघा, छान हेअर ऑइल लावलं. आम्हाला मस्तीच खूप असते, मेकअप सोडून आम्ही मस्तीच जास्त करतो. हे बघा, सारखं कॅमेरा ओढत होती. हट्ट चालू होता की बसून नाही, उभ्यानेच मला टिकी लाव. हे बघा कशी बघते, कशी लागली. आवडली म्हणून पी दिली आणि अशी रेडी झाली. आणि दुसऱ्या मिनटाला लगेच केस पूर्ण गोल गोल करली झाली. नंतर लगेच अभ्यासाला बसली. आज सुट्टी असल्यामुळे सकाळी डोलोला घरीच अभ्यास करायचा होता. बघा, छान कलर करते. मला कलर्सचे नावं सांगत होती, फ्रूट्सचे नावं सांगत होती. त्यानंतर तिला झोपवलं, जेवण केलं आणि झोपवलं तिला. खूप हट्ट करत होते आज, झोपतच नव्हती. काय झालं काय माहिती. त्यानंतर मग पाणी आलं आम्हाला, मग पाणी भरून घेतलं. दुपारच्या वेळी पाणी आलं की आजूबाजूला मोटरचा आवाज वगैरे होतो, त्यामुळे ती सारखी उठत होती. पण तिला कसं तरी झोपवलं आणि मग मी पाणी भरून घेतलं. सकाळपासून पाण्याची वाट बघत होतो, शेवटी दुपारी पाणी आलं. पाणी भरून झाल्यानंतर मग म्हटलं आता समोरचा कबड आवरून घेऊया साड्यांचं जे आहे माझं. आणि बघा, भरपूर घड्याच होत्या, फक्त वरच्या साड्या थोड्याशा काढलेल्या होत्या. सो साड्या काही जास्त घालत नाही मी त्यामुळे. आणि हे बघा, साड्यांच्या कप्प्यांमध्ये काय सापडलं, माझे जुने शीट्स सबमिशनचे, कॉलेजच्या वेळेसचे. खूप छान वाटलं ते शीट्स बघून एवढ्या दिवसांनी. त्याच्यात ही कृकी सापडली, डोलोला दिली डॉल म्हणून खेळायला. ती शॉक झाली की हे काय दिले मला. हे बघा, डॉलसारखी कृकी तिला खेळायला दिली. आणि कॉलेजची नोटबुकही सापडली मला एक. इतकं छान हँडरायटिंग होतं माझं, सगळ्यांना माझं हँडरायटिंग खूप आवडायचं. मला पण छान वाटलं इतक्या दिवसांनी बुक भेटली बघायला. आता मी ती बुक वरतीच ठेवलेली आहे, कारण थोडेसे त्याचे पानं भरलेले आहेत, बाकी तरी कमी आहे. सो मी काही पण स्क्रिप्ट वगैरे, नोट्स वगैरे लिहिण्यासाठी मी तिचा उपयोग करेल. हे बघा, ढिरंगे अंकिता बाळासाहेब, 2nd बॅच 3rd इयर, DNP सब्जेक्टची ही बुक आहे. मस्त वाटलं एवढ्या दिवसांनी बघून. आणि इकडे बघा, पसारा, इतका पसारा आहे. एवढ्या सगळ्या साड्या खाली काढलेल्या होत्या आणि आत इतक्या होत्या अजून. फक्त एक साईडच्या साड्या इतक्या होत्या. आणि डोलो तर अजून घेऊन सगळीकडे पसरवत होती. मला टेन्शन आलं होतं, काय माहीत किती वेळ जाणार हे आवरण्यासाठी. सो फायनली थोडंसं लावून घेतलं आहे, सेट केलं. हे बघा, असं छान कपाट वगैरे आतून पुसून काढलं आणि मग लावलं, तरी इतकं जे आहे ते बाहेर. आणि हे बघा, साडीचा वापर केला आहे डोलोच्या डॉलला झोपवण्यासाठी. आणि आजही एक पर्स सापडली मला. एवढ्या सगळ्या साड्या काढून ठेवल्या आहे देण्यासाठी, ज्या मी खूप यूज नाही केलेल्या. नंतर आम्ही मस्ती केली, लाईट गेली होती, खूप गरम होतं, पण मग आमची मस्ती चालू होती. नंतर सगळं काही आवरलं. आणि हे बघा, संध्याकाळ झाली तरी लाईट आली नाही. मग पोर्चमध्ये बसलो. त्यानंतर लाईट आली 8 वाजता. मग डोलोने तिचा अभ्यास करायला घेतला, मी स्वयंपाक केला. आणि हे बघा काय बनवलं आहे, बटाट्याचे चिप्स आणि किस छान तळून त्याला मीठ आणि मिरची टाकून असं शेक करून घेतलं. हे खूप छान लागतं. आमची मम्मी आम्हाला पिकनिकला वगैरे जाताना हे बनवून द्यायची. आमचं खूप फेवरेट होतं, पोळीसोबतही खाता येतं, मस्त लागतं. त्यानंतर डोलोचे बाबा आले आणि हेच आपलं रोजचंच, हे त्याला घाबरवतोय, ते त्याला घाबरवतोय. हे बघा, मुद्दाम दोघं एकमेकांना घाबरत होते आणि त्यांचे असेच खेळ सुरू असतात संध्याकाळी. हे बघा कसं करत होती डोलो. त्यानंतर डोलोचे लाड सुरू. मग मस्त आम्ही जेवण केलं त्यानंतर आणि असं संपवला आजचा दिवस.